राष्ट्रवादीचं खात्याबाबत पक्षांतर्गत मंथन झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा करण्यासाठी महायुतीची आज बैठक। एकनाथ शिंदे कोणत्या खात्याची करणार मागणी याकडे सुद्धा असणार अजितदादांचं लक्ष। शिवसेनेसमोर गृहमंत्रीपदाच्या बदल्यात 3 वजनदार खात्यांचा पर्याय महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एकाबाबत शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती। विधानसभेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड। कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती मुक्त, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय। राज ठाकरेंसोबत विचार जुळत असल्याने त्यांना सोबत ठेवण्यात रस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पालिकेला शक्य असेल तिथे मनसेला सोबत घेणार फडणवीसांची माहिती। जेजुरीच्या खंडेरायाची आज चंपाषष्ठी, हजारो भाविक घेणार दर्शन, 1200 किलो वांग्याचा भरीत करणार असल्याची देवस्थानाची माहिती। मालेगावातील संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी अहमदाबाद, मुंबईमध्ये ईडीचे छापे, तब्बल 13 कोटी रुपयांची रोकड जप्त। नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमधून व्यवहार, भाजप नेत्यांनी केला होता व्होट जिहादचा आरोप। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। त्यांच्या पार्थिवावरती आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार। महाराष्ट्राला मोदी सरकारकडून 1 नवोदय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचं गिफ्ट, दर्जेदार शिक्षणासाठी देशभरामध्ये नवीन 28 नवोदय आणि 85 केंद्रीय विद्यालयांना मंजुरी आहे। सोलापूर डीसीसी बँकेचं 238 कोटी वाटप केलेलं बेकायदा कर्ज तत्कालीन संचालक मंडळाकडून वसूल करण्याचे सहनिबंधकांचे आदेश। विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, राजन पाटील, दीपक साळुंखे यांच्यासह 35 नेते गोत्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।